आई, ए आई, तू कुठे आहेस? आवाज देत संदीप थेट त्याच्या आई शारदाजींच्या खोलीकडे गेला. त्याच वेळी स्वयंपाकघरात काम करणारी त्याची पत्नी रवीना हिने त्याला त्याच्या आईच्या खोलीत जाताना पाहिले आणि ती संतापली. संदीप आत जाऊन बॅगेतून वस्तू काढत म्हणाला, आई, हे घे तुझी औषधे, मी आणली आहेत. ती संपली होती ना? आणि हो, मी तुमच्या गुडघ्याच्या दुखण्यावर हे मलम देखील आणले आहे. शारदाजींनी त्याच्या मुलाच्या हातातून औषध घेतले आणि त्याच्या डोक्यावर प्रेमाने हात लावत म्हणाल्या, बाळा, देव सर्वांना तुझ्यासारखा मुलगा देव. संदीप हसत म्हणाला, अरे आई, मी भाग्यवान आहे की मला तुझ्यासारखी आई मिळाली. मला आठवते, जेव्हा मी लहान होतो आणि तापाने त्रस्त होतो तेव्हा तू रात्रभर माझ्यासोबत जागी राहून माझी काळजी घेत होती आणि माझ्या आग्रहास्तव तू तुझ्या हातांचा झोका बनवून मला झोपवायचीस. संदीपने अभिनय करताना आई त्याला कसे झुलवते हे दाखवायला सुरुवात केली. तेव्हा शारदाजी हसायला लागल्या. मग दारात उभी राहून हे सर्व पाहत असलेली रवीना तिच्या कमरेवर हात ठेवून तिला टोमणे मारत म्हणाली, वा, तुला आईसोबत बसायला वेळ आहे. तिच्यासोबत बालपणीच्या आठवणीत उजाळा देत बसायला, पण तुझ्या पत्नीशी बोलायला वेळ नाही. मग अचानक संदीप दचकतो आणि दाराकडे पाहू लागतो. मग रवीना अजून रागाने म्हणते, बघेल तेव्हा नुसते आई आई करत असतो. मला तर काहीच कळेना की मला कसला नवरा कसा आहे. त्याने तर श्रवण कुमारलाही मागे सोडले आहे. तर तुला आठवत नसेल तर मी तुला सांगते की तुलाही एक बायको आहे जी तुझ्या येण्याची वाट पाहत असते. हे ऐकून संदीप म्हणाला, तू हे काय बोलत आहेस रवीना? काहीही बोलण्यापूर्वी थोडा विचार करायला हवा होतास. मी इथे आईला औषध देण्यासाठी आलो होतो आणि तुझ्याकडे येणारच होतो, पण बघेल तेव्हा तुला निरर्थक बोलायची सवय आहे. हे ऐकून रवीना रागाने पाय आपटत तिच्या खोलीत गेली. आई, मी येतो, असं म्हणत संदीपही तिच्या मागोमाग खोलीत गेला आणि रवीनाला म्हणाला, रवीना, इतक्या छोट्याशा गोष्टीवर तुला गोंधळ घालण्याचं काय कारण होतं? हे तुलाही माहिती आहे की आज इतक्या दिवसांनी मी आईसोबत फक्त 2 मिनिटे बोलत बसलो होतो. रवीना काहीच बोलली नाही. मग तो म्हणाला, बरं ठीक आहे, ते जाऊ दे, मला जेवण वाढ, खूप भूक लागली आहे. हे ऐकून रवीना म्हणाली, जेवण? अरे ते तू तुझ्या आईकडून बनवून का घेत नाहीस? असं म्हणत रवीना पाय आपटत स्वयंपाकघरात गेली. शारदाजी त्यांच्या खोलीत शांत बसलेल्या होत्या. त्या विचार करत असताना अचानक भूतकाळात गेल्या. संदीप फक्त 10 वर्षांचा होता आणि त्याची बहीण सोनिया 8 वर्षांची असतानाच त्यांच्या डोक्यावरून त्यांच्या वडिलांची सावली गेली. नवऱ्याच्या अचानक निधनानंतर शारदाजी एकट्या पडल्या होत्या. त्यांना त्यांचे जीवन पूर्णपणे अंधकारमय वाटू लागले होते. एक महिला 2 मुलांना कसे सांभाळेल? एकट्याने जीवन जगणे सोपे नाही. शेजारचे लोक सतत असे म्हणत असे आणि हे ऐकून शारदाजींचे हृदय जोरात धडधडत असे. पण त्यांनी हार मानली नाही. त्यांनी त्यांचे काही दागिने गहाण ठेवले आणि एक छोटासा टेलरिंग व्यवसाय सुरू केला. दिवस रात्र कष्ट करून ती लोकांचे कपडे शिवायची. परिस्थिती कशी असली तरी तिने तिच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च कधीच थांबू दिला नाही. ती दिवसभर काम करायची आणि रात्री दोन्ही मुलांसोबत बसून त्यांना अभ्यासात मदत करायची. वेळ असाच निघून गेला. मुले मोठी झाली. संदीप अभ्यासात हुशार आणि मेहनती होता. त्याच्या आईच्या कष्टाचे फळ आणि त्याच्या प्रयत्नांना यश आले आणि त्याला एका बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरी मिळाली. जेव्हा त्याला त्याचा पहिला पगार मिळाला तेव्हा त्याने तो पगार त्याच्या आईला दिला आणि म्हणाला, आई, आता तुला हे काम करावे लागणार नाही आणि तू आराम करू शकशील. त्या दिवशी शारदाजींचे डोळे आनंदाने भरून आले. तिने देवाचे आभार मानले आणि तिच्या मुलाला मिठी मारली आणि म्हणाली, बाळा, माझा संघर्ष यशस्वी झाला आहे. काही काळ गेल्यावर तिने तिची मुलगी सोन्यासाठी एक चांगला जोडीदार शोधला आणि तिचे लग्न लावून दिले. त्यानंतर चांगल्या कुटुंबातील मुलींकडून संदीपसाठीही प्रस्ताव येऊ लागले. त्यापैकी एक रवीना होती.
संदीपला ती पहिल्याच नजरेत आवडली होती. ती चांगली आणि सुशिक्षितही होती. रवीनासोबत मुलाचे लग्न ठरल्यानंतर शारदाजींच्या आनंदाला पारावार उरला नाही. त्यांना वाटले होते की आता घरात सून आल्याने घर उज्ज्वल होईल. रवीनाला मुलीसारखे ठेवण्याचे त्यांचे स्वप्न होते. पण रवीना घरात येताच काही दिवसातच शारदाजींना जाणवू लागले की त्यांची स्वप्ने आणि वास्तव यात खूप फरक आहे. रवीनाला तिच्या एकांतात कोणीही ढवळाढवळ केलेले आवडत नव्हते. ना तिची सासू ना तिची नणंद. तिला संदीपची त्याच्या आईशी असलेली ओढही आवडत नव्हती. हळूहळू हे स्पष्ट झाले की रवीनाला या घरात फक्त संदीपची गरज होती. त्याच्या आईची किंवा बहिणीची नको होती. सुरुवातीपासूनच ती शारदाजींपासून अलिप्त राहिली आणि तिच्या कामात रस घेतला नाही. जेव्हा जेव्हा तिची नणंद सोनिया तिच्या आईच्या घरी यायची तेव्हा रवीना तिच्याशी बोलण्यातही रस घेत नव्हती. सोनियालाही हे कळले होते. सुरुवातीला शारदाजींना वाटायचे की तिचे नुकतेच लग्न झाले आहे. तिला जुळवून घेण्यासाठी थोडा वेळ द्यावा लागेल. पण बराच वेळ गेला तरी तिच्या वागण्यात कोणताही बदल झाला नाही. आता ती त्यांना उलट बोलू लागली. त्यांना बोलताना मध्येच अडवण्याची किंवा त्यांना टोमणे मारण्याची एकही संधी ती सोडत नव्हती. तिच्या तीक्ष्ण शब्दांचे बाण दररोज शारदाजींच्या हृदयात घुसत होते. पण ती नेहमीच शांत राहायची आणि विचार करत असे की कधीतरी तिची सून बदलेल. पण तसं झालं नाही. भूतकाळातील आठवणींमध्ये हरवून गेलेल्या शारदाजी बराच वेळ अशाच बसून राहिल्या. दरम्यान संदीपला अनेकदा वाटायचे की त्याची आई एकटी पडत आहे. तो रवीनाला वारंवार समजवण्याचा प्रयत्न करत होता. पण रवीना काहीही ऐकायला तयार नव्हती. संदीपलाही आशा होती की वेळेसोबत सगळं काही ठीक होईल. काही दिवस असेच गेले. आज रवीना खूप उत्साहित होती. तिची बहीण मेघाचे लग्न ठरले होते म्हणून तिचे आई वडील तिच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी घरी येत होते. आज घरात एक वेगळाच उत्साह होता. रवीना स्वयंपाकघरात खूप उत्साहाने सगळा स्वयंपाक करत होती. सर्व काही मोठ्या उत्साहाने तयार करत होती. प्रत्येक गोष्टीची विशेष काळजी घेत होती. सर्व तयार केल्यानंतर ती आजूबाजूला पाहू लागली. त्याच वेळी शारदाजींनी खोलीतून बाहेर पडत होत्या. त्यांनी हे सगळं पाहून त्या म्हणाल्या, अरे आज काही खास आहे का जी इतकी तयारी चालू आहे? कारण रवीनाला इतके कष्ट करताना तिने कधीच पहिल्यांदाच पाहिले असेल. हो, रवीनाच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. ती म्हणाली, हो आई, आज माझे आई बाबा माझी बहीण मेघाच्या लग्नाची पत्रिका घेऊन येत आहेत. शारदाजी थोड्या हसल्या. सुनेचा उत्साह पाहून छान वाटले. थोड्याच वेळात रवीनाचे आई वडील घरी पोहोचले. ती त्यांना मोठ्या आनंदाने भेटली. त्यांना सोफ्यावर बसवले आणि त्यांच्या शेजारी जाऊन बसली. जेव्हा शारदाजी खोलीतून बाहेर आल्या तेव्हा रवीनाची आई मोहिनीजी त्यांना मोठ्या उत्साहाने भेटली आणि तिच्या तब्येतीची विचारपूस करू लागली. पण शारदाजींनी त्यांच्या भावनेतून त्यांची मुलगी तिच्याशी कशी वागते हे कळू दिले नाही. मग काही वेळाने रवीनाने तिच्या पालकांची निवड लक्षात ठेवून तिने त्यांना मोठ्या प्रेमाने जेवण वाढायला सुरुवात केली. शारदाजी शांतपणे हे दृश्य पाहत होत्या. रवीनाच्या चेहऱ्यावर उत्साह, डोळ्यात चमक आणि प्रत्येक शब्दात गोडवा होता. तिला अचानक 2 महिन्यांपूर्वीचा तो दिवस आठवला जेव्हा तिच्या जावयाची बदली एका दूरच्या शहरात झाली होती आणि तिथे जाण्यापूर्वी सोनिया तिच्या आईच्या घरी सर्वांना भेटण्यासाठी आली होती. दारात सोनियाला पाहून रवीनाने एक औपचारिक मंद स्मित हास्य केले आणि नंतर तिच्या खोलीत निघून गेली. काही वेळ सोनिया तिची आई आणि भावासोबत बसली आणि त्यांच्याशी बोलली. पण रवीना काही बाहेर आली नाही. पण संदीपने ऑफिसला जाण्यापूर्वी रवीनाला फोन केला आणि म्हणाला, रवीना, सोनिया आली आहे म्हणून दुपारी राजमा चावलची तयारी कर. तिला खूप आवडते. रवीनाने यावर उत्तर दिले नाही.
संदीप रवीनाच्या बेफिक्रीवर खूप रागावला, पण तो काहीच बोलला नाही. कारण त्याला माहीत होते की जर आता तो काही बोलला तर भांडण होण्यास वेळ लागणार नाही. म्हणून तो शांतपणे ऑफिसला निघून गेला. काही वेळाने रवीना स्वयंपाकघरात गेली आणि थोड्या वेळाने बाहेर आली आणि म्हणाली, आई, मी आज दुपारच्या जेवणासाठी खिचडी बनवली आहे. तुम्हाला खायची वाटेल तेव्हा मला कळवा. शारदाजींना आश्चर्य वाटले. ती म्हणाली, अरे पण बाळा, सोनी आली आहे. राजमा चावल बनवून दे, तिला खूप आवडतात. रवीनाने कंटाळलेल्या चेहऱ्याने उत्तर दिले, आई, मला डोकेदुखी होत आहे आणि तरीही मी दिवसभर काम करत असते आणि जेव्हा मी थोडी विश्रांती घेण्याचा विचार करते तेव्हा तुमच्या मागण्या सुरू होतात. हे ऐकून शारदाजींच्या चेहऱ्यावरील हास्य मावळले आणि सोनियाचा चेहरा फिकट पडला. आई, राहू दे, मला भूक नाहीये, ती निराश मनाने म्हणाली. मग त्यांनी सोनियाकडे पाहिले, जी जबरदस्तीने हसत होती, पण तिच्या डोळ्यात वेदना स्पष्ट दिसत होत्या. आज ते दृश्य आठवून शारदाजींचे डोळे भरून आले की हीच रवीना आज तिचे आई वडील आले तेव्हा त्यांच्यावर खूप प्रेम दाखवत होती. त्यांच्या आवडीचे प्रत्येक पदार्थ बनवत होती. त्यांना स्वतःच्या हाताने जेवण वाढत होती, पण त्या काहीही बोलल्या नाहीत. त्यांच्या मनात उठणाऱ्या वादळाला ती मनातच दाबत ओल्या हास्याने शांतपणे तिच्या खोलीत परतली. काही वेळाने रवीनाचे आई वडीलही परतले. आता दररोज रवीना तिच्या मैत्रिणींसोबत खरेदी करायला जायची. कधी स्वतःसाठी महागडी साडी खरेदी करायची, तर कधी डिझायनर लेहेंगा. दररोज ती हातात मोठमोठ्या बॅगा आणि डोळ्यात आनंदाची चमक घेऊन बाजारातून येत असे. आज संदीप ऑफिसमधून लवकर परतला होता. तो घरात आला तेव्हा त्याला जाणवले की सगळीकडे पूर्ण शांतता आहे. तो इकडे तिकडे पाहू लागला. कदाचित रवीना घरी नसेल असे वाटून तो त्याच्या आईच्या खोलीत गेला. आई, कशी आहेस? ठीक आहे ना? तू आतापर्यंत झोपली का आहेस? संदीपने काळजीने तिच्या कपाळावर हात ठेवला आणि विचारले. काही नाही बाळा, मला सकाळपासून थोडी कमजोरी वाटत आहे. माझ्या साखरेची पातळी वाढली आहे असे दिसते. संदीप काळजीत पडला आणि म्हणाला, अरे मग तू कुणाला सांगितले का नाही साई? रवीना कुठे आहे? बाळा, तिच्या मैत्रिणी आल्या होत्या. ती खरेदीला चालली होती म्हणून मी काहीही बोलली नाही. तिच्या आनंदात विनाकारण का व्यत्यय आणायचा? बरं ठीक आहे आई, मी तुझ्यासाठी पाणी आणतो, तू औषध घे, असं म्हणत संदीप स्वयंपाकघरात गेला आणि काही वेळाने परत आला आणि औषध काढून म्हणाला, हे घे आई, उद्या मी तुला डॉक्टरकडे घेऊन जाईल. मी उद्याची अपॉइंटमेंट घेतो. दुसऱ्या दिवशी सकाळी संदीप त्याच्या आईला डॉक्टरकडे घेऊन गेला. डॉक्टरांनी तिची साखरेची पातळी तपासली, काही आवश्यक चाचण्या लिहून दिल्या आणि तिला काही औषधे दिली. 1 तासानंतर जेव्हा ते घरी परतले तेव्हा संदीपने रवीनाला हाक मारली आणि म्हणाली, रवीना, आईसाठी जेवण आण, तिला औषध द्यायचे आहेत. पण खोलीतून काहीच प्रतिसाद न आल्याने तो थेट बेडरूमकडे गेला आणि आत गेल्यावर रवीना आरशासमोर उभी होती आणि तिच्या नवीन सूटशी दुपट्टा जुळवण्याचा प्रयत्न करत होती. रवीना, मी तुला आईसाठी जेवण आणायला सांगितले होते, संदीप थोड्या मोठ्या आवाजात म्हणाला. रवीनाने सहजतेने हो असे उत्तर दिले. मी येतेय, मला आधी सांग, तू ऑफिसमधून रजा घेतली की नाही? आपल्याला पुढच्या आठवड्यात निघायचेच आहे. संदीपने क्षणभर तिच्याकडे पाहिले आणि नंतर एक उसासा टाकत म्हणाला, रवीना, मला वाटतं आपण 1-2 दिवस आधी तिथे जावे. विनाकारण आईला त्रास होईल. हे ऐकून रवीनाने त्याच्याकडे असे पाहिले जसे त्यानं एखाद्या गुन्हाच केला आहे. मग संदीपने परिस्थिती हाताळताना म्हटलं, बरं ठीक आहे,
तू एक काम कर, तू आधी जा, मी फक्त लग्नाच्या दिवशीच पोहोचेन. आईची तब्येत पण ठीक नाहीये. तिची काळजी घेण्यासाठी कोणीतरी इथे असायला हवं. रवीना रागावली. काय? तू माझ्या बहिणीच्या लग्नाला येणार नाहीस? आणि तेही फक्त यामुळे की आईची तब्येत थोडी खराब आहे म्हणून? संदीप सगळे काय विचार करतील. हे बघ रवीना, मी नकार देत नाहीये. मी लग्नाच्या दिवशी तिथे पोहोचेन. जर आईची तब्येत सुधारली तर मी तिलाही घेऊन येईन. पण सध्या तर तिची काळजी घेणे महत्वाचं आहे. डॉक्टरांनी तिला विश्रांतीची गरज असल्याचे सांगितले आहे. असे म्हणत संदीप त्याच्या गाडीच्या चाव्या उचलून निघून गेला. तो निघून जाताना रवीना अजूनही त्याच्याकडे रागाने पाहत होती. तिच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट होती. तेवढ्यात आतून शारदाजींचा आवाज आला. रवीना बाळ, कृपया मला एक ग्लास पाणी देशील का? मला औषध घ्यायचं आहे. रवीनाने डोळे फिरवले. तिचा मूड आधीच खराब होता आणि त्यात आता ही एक नवीन विनंती. तिने पटकन पाण्याचा ग्लास भरला आणि ती जोरात पाय आपटत खोलीत गेली आणि ग्लास इतक्या जोरात साईड टेबलवर ठेवला की पूर्ण पाणी खाली सांडले. आणि मग ती रागाने म्हणाली, स्वयंपाकघर जवळच आहे, उठून एक ग्लास पाणीही घेऊ शकत नाही का? मग शारदाजींनी तिच्याकडे पाहिले आणि म्हणाल्या, आज माझे गुडघे खूप दुखत होते सुनबाई, नाहीतर मी स्वतः उठले असते. रवीना तिथेच उभी होती. तिच्या भुवया अजूनही ताणल्या होत्या. ती रागाने म्हणाली, बाय द वे, मला एक गोष्ट सांगा. तुम्ही हे सगळं नाटक करत आहात ना, जेणेकरून मी संदीप सोबत माझ्या आईवडिलांच्या घरी जाऊ शकणार नाही? मला सगळं समजतंय. नाहीतर काही दिवसांपूर्वी तुम्ही अगदी ठीक होता. हे ऐकून शारदाजींचे हृदय धडधडत होते. तू काय म्हणतेस सुनबाई? हो, मी जे खरं आहे तेच म्हणते. तुम्हाला वाटत आहे की मी इथेच पडून राहू आणि रात्रंदिवस तुमची सेवा करत बसू? नाही सुनबाई, असं नाहीये. मला खरंच बरं वाटत नाहीये. तू संदीप सोबत आरामात लग्नाला जा. मी आजच संदीपशी बोलेन आणि त्याला सांगेन की मला आता बरं वाटत आहे आणि हे सगळं म्हातारपणात घडतं. वा, काय मस्त नाटक रचलंय तुम्ही. माझ्या सगळ्या योजना उद्ध्वस्त केल्यानंतर आता तुम्ही असं वागत आहात जणू काही तुमची काहीच चूक नाही. सुनेचे बोलणे ऐकून शारदाजी आश्चर्यचकित नजरेने तिच्याकडे पाहू लागल्या. पण रवीनाला काही फरक पडला नाही. ती पाय आदळत बाहेर पडली. संध्याकाळी ऑफिसमधून परत येताच संदीप त्याच्या आईकडे आला. नेहमीप्रमाणे त्याने त्याच्या आईला विचारले की तिला आता कसे वाटते आहे. शारदाजी हलकेच हसल्या आणि म्हणाल्या, मी आता ठीक आहे बाळा. आणि असो, हे सर्व या वयात घडते. बरं बाळा, मला तुला एक गोष्ट सांगायची होती. मला वाटतं तू सुनेसोबत तिच्या आईवडिलांच्या घरी जावं. संदीपने एक दीर्घ श्वास घेतला. नाही आई, तुझी तब्येत ठीक नाहीये आणि मी तुला या अवस्थेत एकटे सोडू शकत नाही. अरे बाळा, समजून घेण्याचा प्रयत्न कर. म्हातारपणात असे आजार येतात आणि जातात सुद्धा. याचा अर्थ असा नाही की तू माझ्यामुळे तुझा प्लॅन रद्द करावा. तू रवीना सोबत जा. आपण तिच्या आनंदात सहभागी व्हायला हवे. हे ऐकून रवीनाही तिथे आली. मी त्यांना हेच समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहे. अशा संधी वारंवार येत नाहीत. पण ते ऐकतच नाहीत. अरे, जर आपण माझ्या बहिणीच्या लग्नाला आधी गेलो नाही तर त्यांना किती वाईट वाटेल. मग संदीप म्हणाला, ठीक आहे रवीना, मी तुझ्यासोबत तुझ्या आईवडिलांच्या घरी जायला तयार आहे. आपण आठवडाभर तिथेच राहू. हे ऐकून रवीनाचा चेहरा उजळला. खरं सांगायचं तर मी आत्ताच सामान पॅक करून पूर्ण करेन, असं म्हणत ती बाहेर जाऊ लागली. तेव्हा संदीप म्हणाला, पण रवीना, माझं पूर्णपणे ऐक. आता काय झालं? रवीना मागे वळली आणि म्हणाली. तेव्हा संदीप म्हणाला, मी आईलाही सोबत घेऊन येईन. अचानक खोलीत शांतता पसरली. काही वेळापूर्वी आनंदाने चमकणारा रवीनाचा चेहरा अचानक मंदावला. तिने आश्चर्यचकित नजरेने संदीपकडे पाहिले. काय, आई नाही?
शब्द तिच्या घशात अडकले. मग ती मोठ्या कष्टाने म्हणाली, पण कुठे? म्हणजे मला म्हणायचं आहे की त्यांना बरं वाटत नाहीये. हो, म्हणूनच मी तिला या अवस्थेत एकटी सोडू इच्छित नाही, संदीपने स्पष्ट शब्दात सांगितले. मग आत्तापर्यंत गप्प असलेल्या शारदाजी हे ऐकून म्हणाल्या, अरे नाही बाळा, हे बरोबर वाटणार नाही. मी माझ्या सुनेच्या आईवडिलांच्या घरी एवढी कशी राहू शकते? लोक काय विचार करतील? नाही नाही, मी लग्नाच्या दिवशी येईन. पण संदीप सहमत नव्हता. त्याने ठरवले होते की एकतर तो त्याच्या आईला सोबत घेऊन जाईल किंवा तोही लग्नाच्या दिवशीच तिथे पोहोचेल. रवीनाने जड अंतकरणाने सामान बांधायला सुरुवात केली. पुढच्या 2 दिवसांनी ते सर्व रवीनाच्या आई वडिलांच्या घरी निघून गेले. ते काही अंतरावर गेले होते तेव्हा शारदाजी म्हणाल्या, बाळा, गाडी कुठल्या तरी ढाब्यावर किंवा रेस्टॉरंटमध्ये थांबव, मला वॉशरूमला जायचं आहे. म्हणून संदीपने कोणताही प्रश्न न करता एका ढाब्याजवळ गाडी थांबवली. मग रवीनाने नाक मुरडले आणि घड्याळाकडे पाहिले. आता तर नुकतेच निघालो होतो. तिने मनात विचार केला, पण ती काही म्हणाली नाही. शारदाजी परत आल्या आणि गाडी पुन्हा चालू लागली. पण शारदाजींनी 1 तासानंतर पुन्हा गाडी थांबवली. आता रवीनाचा राग वाढू लागला. तिच्यासाठी हा प्रवास एखाद्या परीक्षेपेक्षा कमी नव्हता. तिला अस्वस्थ पाहून शारदाजी म्हणाल्या, सुनबाई, मी काय करू? मधुमेहामुळे मला पुन्हा पुन्हा जावे लागते. रवीनाने एक दीर्घ श्वास घेतला आणि तिचे डोके सीटवर टेकवले आणि डोळे मिटून जणू काही स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न करत होती. वाटेत ट्रॅफिक आल्यावर तिचा त्रास आणखी वाढला. रवीनाचा धीर आता संपत चालला होता. ती म्हणाली, बघ, इतक्या वेळा आपल्याला गाडी थांबवावी लागली नसती तर आपण या जाममध्ये अडकलो नसतो. आता देवीचा संपूर्ण कार्यक्रम चुकेल. संदीपने तिला शांत केले आणि म्हणाला, रवीना, तू काय एवढी रागवत आहेस? आई काय हे जाणून बुजून करत नाही. हा माझी चूक आहे, असे म्हणत रवीनाने तोंड फिरवले आणि खिडकीतून बाहेर पाहू लागली. शेवटी 4 तासानंतर ते रवीनाच्या माहेरी पोहोचले. पण तोपर्यंत देवीच्या कार्यक्रमाचा अर्ध्याहून अधिक भाग संपला होता. रवीनाचे आई वडील, भाऊ आणि वहिनी यांनी त्या सर्वांचे स्वागत केले. पण रवीनाच्या चेहऱ्यावरील निराशा लपून राहिली नाही. संदीप जेव्हा गाडीतून सामान काढून आत ठेवू लागला तेव्हा रवीनाची आई मोहिनीजी हसल्या आणि शारदाजींना म्हणाल्या, अरे, तुम्हाला यायला खूप उशीर झाला. शारदाजी काही बोलण्यापूर्वीच रवीना भडकली. मी तुला काय सांगू आई, गाडी दर तासाला थांबावी लागत होती. आईना वॉशरूमला जे जावे लागत होते त्यांच्यामुळे अनावश्यकपणे उशीर झाला. लग्नासाठी आलेल्या सर्व नातेवाईकांसमोर रवीनाने हे सर्व सांगितले होते. मग शारदाजी म्हणाल्या, मला मधुमेहाचा त्रास आहे. मोहिनीजींना त्यांच्या मुलीचे वागणे पाहून अस्वस्थ वाटले आणि म्हणाल्या, अरे ठीक आहे बहीण, तुम्ही येऊन आरामात बसा. दुसऱ्या दिवशी सकाळी घरात खूप धावपळ सुरू होती. रवीनाच्या वहिनीने आजूबाजूला पाहिले आणि आश्चर्याने विचारले, अरे दीदी, संदीपजी आणि तुमच्या सासू कुठेच दिसत नाहीत. आधीच चिडलेल्या रवीनाने चिडून म्हटले, ते कुठे असतील? बसले असतील त्यांच्या आईजवळ, त्यांच्या गुडघ्यांना मालिश करत. त्यांना फक्त त्यांची आई हवी आहे, माझी अजिबात काळजी नाही. आणि सासूबाई बघेल तेव्हा गुडघेदुखीचे निमित्त करत बसतात. त्यांचा व्यंग्यात्मक स्वर ऐकून त्यांच्या वहिनी थोडा वेळ थांबल्या. मग मोहिनीजीही तिथे आल्या आणि त्यांना समजावून सांगून म्हणाल्या, असं नाहीये मुली की जावाई तुला प्राधान्य देत नाहीत. जर असं काही असतं तर ते आठवडा सुट्टी घेऊन त्यांचं काम सोडून तुझ्यासोबत का आले असते. रवीना त्यांचं बोलणं ऐकून गप्प झाली, पण तिच्या चेहऱ्यावर राग अजूनही दिसत होता. दरम्यान रवीनाचा भाऊ काही महत्वाच्या कामासाठी बाहेर जात होता. जाताना तो संदीपला म्हणाला, दाजी, चला बाजारात जाऊया. आपण एकत्र गेलो तर खूप छान होईल.
संदीपही त्याच्यासोबत गेला. मग शारदाजीही हळूहळू बाहेर पडल्या आणि वरांड्यातल्या खुर्चीवर आरामात बसल्या. प्रवासाचा थकवा तिच्या चेहऱ्यावर दिसत होता, पण तरीही ती सर्वांच्या आनंदात सहभाग घेत होती. तब्येत बरी नसली तरी तिच्यामुळे कोणालाही त्रास होऊ नये यासाठी ती सर्वतोपरी प्रयत्न करत होती. तेवढ्यात रवीनाच्या एका चुलत बहिणीने त्यांना पाहिले आणि तिच्याकडे आली आणि म्हणाली, काकू, तुम्ही ठीक आहात ना? शारदाजींनी हलकेसे स्मितहास्य करत उत्तर दिले, बाळा, आजार काय ते तर होत राहतात, पण देवाची कृपा आहे. त्यांनी त्यांचे वाक्य पूर्णही केलेही नव्हते तोपर्यंत रवीना उपहासाने म्हणाली, अरे, या वयात त्यांना घरकाम करता येत नाही, पण लग्नाला म्हटल्यावर लगेच तयार झाल्या. खरं तर आईसाठी प्रवास करणे खूप कठीण गेलं. आम्ही वाटेत ढाबे शोधत राहिलो. दर 1 तासाने गाडी थांबवण्याचा आदेश येत होता. जर प्रवास करू शकत नव्हत्या तर घरीच थांबायला हवे होते. हे ऐकून रवीनाच्या अवतीभोवती उभी असलेले लोक हसायला लागले. पण शारदाजींच्या चेहऱ्यावरील हास्य क्षणात नाहीसे झाले. तिने जबरदस्तीने तिच्या भावना लपवण्याचा प्रयत्न केला, पण तिच्या चेहऱ्यावर वेदना व्यक्त होत होत्या. गर्दीतील सर्वांचे चेहरे उजळले. ते मजा करत होते, पण शारदाजी आतल्या आत लाजिरवाणी अवस्थेत बुडाल्या होत्या. रवीनाला अजूनही वाटत होते की तिच्या सासूमुळे तिची मज्जा बिघडली आहे. जर तिची सासू इथे आली नसती तर कदाचित तिला अधिक मजा करता आली असती. म्हणूनच दररोज कोणत्या ना कोणत्या कारणाने ती तिच्या सासूला टोमणे मारण्याची संधी सोडत नव्हती. आता शेवटी लग्नाचा दिवस आला आणि संपूर्ण घरात गर्दी झाली. लग्नाची मिरवणूक आली. सर्व विधी पार पडल्या आणि मग वधूच्या निरोपाची वेळ आली. सर्वांचे डोळे पाणावले. मोहिनीजी आणि त्यांच्या पतीने त्यांच्या मुलीला मिठी मारली आणि तिला निरोप दिला. आता लग्नाचा थकवा सर्वांनाच ग्रासत होता. मग रवीना आणि संदीप यांनी विचार केला की ते 1 दिवस विश्रांती घेतील आणि दुसऱ्या दिवशी घरी परततील. रात्र झाली होती आणि सर्वजण झोपण्यासाठी आपापल्या खोलीत गेले. दुसऱ्या दिवशी जेव्हा सर्वजण जागे झाले तेव्हा अचानक संपूर्ण घरात एक मोठा आवाज आला. आवाज ऐकून सर्वजण घाबरले आणि आवाजाच्या दिशेने धावले. हा आवाज मोहिनीजींचा होता. सगळे घाबरून तिच्याकडे धावले. दार उघडताच समोरचे दृश्य पाहून सर्वांनाच धक्का बसला. मोहिनीजी जमिनीवर पडल्या होत्या आणि वेदनेने कणहत होत्या. रवीनाचा भाऊ आणि वहिनी तिला तातडीने रुग्णालयात घेऊन गेले. आईची अवस्था पाहून रवीनाही काळजीत पडली. जेव्हा ते घरी परतले तेव्हा रवीनाने विचारले की डॉक्टर काय म्हणाले? सर्व काही ठीक आहे ना? तिच्या भावाने उत्तर दिले की ती पडल्यामुळे स्नायूमध्ये तीव्र ताण आला आहे, ज्यामुळे तीव्र वेदना होत आहेत. डॉक्टरांनी सांगितले आहे की तिला विश्रांतीची आवश्यकता आहे. हे ऐकून रवीनाने सुटकेचा निश्वास सोडला की चला, जास्त गंभीर दुखापत झाली नाहीये. घरी पोहोचताच मोहिनीजींना बेडवर झोपवण्यात आले. पण आता रवीना अडचणीत होती. संदीपच्या सुट्ट्या संपल्या होत्या आणि त्याला परतायचं होतं. पण रवीना तिच्या आईला या अवस्थेत सोडू इच्छित नव्हती. म्हणून ती संदीपला म्हणाली, संदीप, मी आत्ताच आईला या स्थितीत सोडू शकत नाही. मी आणखी काही दिवस राहीन. संदीपने क्षणभर विचार केला आणि मग मान हलवत म्हणाला, ठीक आहे, तू काळजी घे की आईला काही त्रास होणार नाही. मी आईला परत घेऊन जात आहे. मलाही तिथे ऑफिस जॉईन करायचे आहे. इथे सगळे काही ठीक झाल्यावर तू येऊ शकतेस. रवीनाने होकारार्थी मान हलवली. रवीनानेही होकारार्थी मान हलवली आणि संदीप त्याची आई शारदाजींसोबत घरी परतला. दुसरीकडे रवीनाची आई मोहिनीजी आता स्वतः उठू शकत नव्हती. म्हणून रवीना आणि तिची वहिनी तिला आधार देत आणि तिला वॉशरूममध्ये घेऊन जात असत. 1-2 वेळा तर सर्व काही ठीक राहिले. पण जेव्हा तिसऱ्यांदा त्यांनी त्यांच्या सुनेला हाक मारली
तेव्हा सुनेच्या चेहऱ्यावर चिडचिड स्पष्ट दिसत होती. सुनबाई, कृपया मला थोडा आधार दे. हे ऐकून रवीनाच्या वहिनीने दीर्घ श्वास घेतला आणि अनिच्छेने मनात उठली आणि तिला आधार देत ती वॉशरूममध्ये घेऊन गेली. मग नंतर त्यांना बेडवर परत झोपवल्यानंतर ती बडबडायला लागली की माणूस आहे की पाण्याची टाकी. त्या इतकं पाणी का पितात की त्यांना वारंवार बाथरूमला जावे लागते. यावेळी तर मी त्यांना आधार दिला, पण पुढच्या वेळी मी ते करू शकणार नाही. वहिनीकडून ते ऐकून रवीनाला धक्का बसला. तिला तिच्या कानांवर विश्वासच बसत नव्हता. वहिनी, तू काय म्हणतेस? आईला खूप वेदना होत आहेत आणि तू रागवत आहेस, ती म्हणाली. अरे देवा, मी काय चुकीची बोलली आहे? मला माहित आहे की त्या काम टाळण्याचे निमित्त शोधत आहेत. मला हेही वाटतं आहे की ही सगळी त्यांची युक्ती आहे. असं म्हणत ती तिथून निघून गेली. रवीना क्षणभर स्तब्ध झाली. तिने कधीच कल्पना केली नव्हती की तिची वहिनी, जिला एक आदर्श सून म्हटले जात असे, ती तिच्या आईबद्दल असे शब्द बोलेल. तिने तिच्या आईच्या चेहऱ्याकडे पाहिले तेव्हा मोहिनीजींच्या डोळ्यात दुःखाचे प्रतिबिंब उमटले. मग अचानक रवीनाच्या मनात भूतकाळातील अनेक घटना चमकू लागल्या. तिची सासू शारदाजींसोबतचे वागणे, तिची गुडघेदुखी, प्रवासादरम्यान वारंवार शौचालयात जाण्याची गरज आणि तिचे सर्वांसमोर तिला टोमणे मारून तिची चेष्टा करणे. देव तिला तिच्या कृत्यांसाठी शिक्षा देत होता का? तिला आतून गुदमरल्यासारखे वाटत होते. संध्याकाळी जेव्हा रवीनाची वहिनी स्वयंपाकघराकडे जाऊ लागली तेव्हा मोहिनीजी हळूच हाक मारत म्हणाल्या, सुनबाई, आज रात्री जेवणासाठी पनीरची भाजी बनव. रवीनाला ती खूप आवडते. पण सून उत्तर न देता स्वयंपाकघरात गेली. मोहिनीजींना वाटले की कदाचित तिने ते ऐकले नसेल, पण काही वेळाने जेव्हा ती बाहेर आली तेव्हा तिच्या चेहऱ्यावर काहीच भाव नव्हते. मी खिचडी बनवली आहे. तुम्हाला जेव्हा खायचं आहे तेव्हा मला कळवा. हे ऐकून रवीनाला वाटले जणू काही तिच्या हृदयात बाण घुसला आहे. खिचडी? पण वहिनी, आईने तुला पनीरची भाजी बनवायला सांगितली होती. पनीर? आई तर तिथेच बसून राहतात, पण मला ऑर्डर कशी द्यायची हे त्यांना माहीत आहे. मी दिवसभर घरकाम करते, मुलांची काळजी घेते आणि मग तुझ्या भावाच्या आणि तुझ्या आईच्या मागण्यातही पूर्ण करत राहते. अरे, मी माणूस आहे, एखादी मशीन नाही. मलाही थोडा वेळ आराम करण्याचा अधिकार आहे की नाही? आणि तसेही लग्नात इतकी पनीरची भाजी खाऊन कंटाळा आला नाही का? का आज आईनी बोलल्यानंतर तुझा खादाडपणा पुन्हा जागृत झाला आहे? असं म्हणत ती रागाने तिथून निघून गेली. रवीनाने जवळजवळ तिच्या हातातून पाण्याचा ग्लास खाली सोडला होता. ती तिथेच शांतपणे उभी राहिली. तिला आठवले की जेव्हा तिची नणंद सोनिया घरी आली होती आणि जेव्हा तिच्यासाठीही तिने खिचडी बनवली होती आणि वरून तिलाही काही गोष्टी बोलल्या होत्या. आज जेव्हा तेच शब्द तिच्याशी बोलले गेले आणि जेव्हा तिच्या आईला ते ऐकावे लागले तेव्हा तिला जाणवले की जेव्हा तुम्ही एखाद्याला वाईट सैट बोलता आणि नियतीच्या निर्णयाने तुम्हालाही एक दिवस त्याच जागी उभे राहावे लागते तेव्हा कसे वाटते हे तिला समजले होते. रात्र झाली होती. रवीनाचे मन शांत होते. दिवसभरातील घटना तिला अस्वस्थ करत होत्या. तिला तिच्या आईचं दुःख बघवत नव्हते. आता खूप झाले. मी आता वहिनीचा असा व्यवहार अजून सहन करणार नाही. भाऊ आल्यावर मी प्रत्येक गोष्टीबद्दल तक्रार करेन. तिने हे मनाशी ठरवले होते. काही वेळाने जेव्हा तिचा भाऊ घरी परतला तेव्हा रवीना लगेच त्याच्याकडे गेली. भाऊ, तुला माहिती आहे का वहिनीने आज काय केले? तिने आईला आधार देण्यास आणि तिला बाथरूममध्ये घेऊन जाण्यास नकार दिला. ती म्हणाली की आई नाटक करते. तिने असेही म्हटले की आई माणूस आहे की पाण्याची टाकी एवढे पाणी का पिते की तिला वारंवार शौचालयात जावे लागते. तिला अपेक्षा होती की हे ऐकून तिच्या भावाचे रक्त उकळले. तो रागाने त्याच्या पत्नीला बाहेर ओढून
तिला 2-3 चापट मारेल आणि म्हणेल की तुझी माझ्या आईला हे सर्व बोलण्याची हिंमतच कशी झाली. रवीना तिच्या भावाच्या प्रतिक्रियेची वाट पाहत होती, पण तिच्या भावाच्या चेहऱ्यावर विशेष भाव नव्हते. उलट तो थंड स्वरात म्हणाला, यात तुझ्या वहिनीचं काय चुकलं रवीना? भावाच्या तोंडून हे शब्द ऐकून रवीना स्तब्ध झाली. भाऊ तूही? अरे तू तर आईची किती काळजी घ्यायचास, आता अचानक? मग तिचा भाऊ एक दीर्घ श्वास घेऊन म्हणाला, रवीना, आई तर बेडवर झोपलेली असते. तुझी वहिनी घरातील सर्व कामे करते, मुलांची काळजी घेते आणि नंतर आईचीही काळजी घेते. हे सगळं सोपं आहे का? भाऊ, तू हे काय बोलत आहेस? कोणाबद्दल बोलत आहेस हे तुला कळतंय ना? अरे हे सगळं तू तुझ्या आईबद्दल बोलत आहेस, जिने तुला जन्म दिला आणि तुला वाढवलं, तुला चांगलं शिक्षण दिले आणि तुला तुझ्या पायावर उभा करून तुला सक्षम बनवले. अरे तिची काळजी घेणं तुझं कर्तव्य आहे. जर तुला तिचं दुःख समजलं नाही तर कोणाला समजेल? रवीना रागाने बोलत होती तेव्हा अचानक तिच्या गालावर एक जोरदार चापट पडली. तिच्या गालावर चापट पडताच तिच्या डोळ्यासमोर अंधाऱ्या आल्या. तिला काय झाले हे क्षणभर समजलेच नाही. मग तिने मागे येऊन पाहिले तेव्हा तिला धक्काच बसला, हे पाहून की जिने तिला चापट मारली ती दुसरी तिसरी कोणी नसून तिची आई मोहिनीजी होती. मग ती तिच्या आईला म्हणते की आई, तू मला चापट मारली, पण का? आणि हे काय, तू तर अगदी व्यवस्थित उभी आहेस, हे सगळं काय आहे? मग मोहिनीजी रागाने म्हणाल्या, हे सगळं एक नाटक होतं, एक विचारपूर्वक बनवलेलं नाटक, जे मी तुझ्या भावाच्या आणि वहिनीच्या मदतीने तुला धडा शिकवण्यासाठी रचलं होतं. तुला तुझा खरा चेहरा दाखवण्यासाठी बनवलं होतं. हे सगळं ऐकून रवीनाचा श्वास वेगवान होऊ लागला. नाटक? हो नाटक, मोहिनीजी म्हणाली. जर तू तुझ्या भावाला हा संदेश देऊ शकतेस की त्याने त्याच्या आईची काळजी कशी घ्यावी, हे त्याचे कर्तव्य आहे, कारण मी त्याला जन्म दिला आहे, मग हेच कर्तव्य तुझ्या नवऱ्याने संदीपने त्याच्या आईबद्दल का पार पाडू नये? आणि तू जे हे तुझ्या वहिनीला ज्ञान देत आहेस ना, की तिने तिच्या सासूची म्हणजे माझी काळजी घ्यावी, तर मग तू का तुझ्या सासूची काळजी घेत नाहीस? ते तुझे कर्तव्य नाही का? तू स्वतःला का समजू शकत नाही की तुझा नवरा देखील तुझ्या सासूचा मुलगा आहे? जर तो त्याच्या आईची काळजी घेत असेल तर तू का रागवते आणि तू त्याच्याशी कठोरपणे बोलतेस? जेव्हा त्या लग्नाला आल्या तेव्हा तू तुझ्या सासूच्या कपड्यांची आणि तिच्या आजाराची सर्वांसमोर खिल्ली उडवलीस. मी तुला समजावून सांगूनही तू किती वेळा तरी तुझ्या सासूवर ओरडली आहेस. आणि तुला माहिती आहे का की तुझ्या सासूचे गुडघे का दुखत आहेत? अरे त्यालाही तूच कारणीभूत आहेस. तू त्यांचा इतका अपमान करत होती की बिचारी ती एक दिवस तुझ्या बोलण्याने चक्कर येऊन खाली पडली आणि तेव्हा तिच्या गुडघ्याला मार बसला आणि तेव्हापासून त्यांना गुडघ्यांचा त्रास सुरूच आहे. आणि आज जेव्हा तुझ्या आईची चेष्टा होऊ लागली तर तुला माझ्याबद्दल कळवळा येऊ लागला आणि माझे दुःख जाणवू लागले. जेव्हा तू सर्वांसमोर तुझ्या सासूची चेष्टा करत होतीस त्याच क्षणी मला तुला धडा शिकवा असा वाटला. पण मला सर्वांसमोर तुझा तमाशा करायचा नव्हता. पण मी मनात हे ठरवले होते की मी तुला मानवतेचा धडा शिकवेन. मला माहित होतं की तू फक्त शब्दांनी सहमत होणार नाहीस, म्हणूनच मी हे नाटक केलं. तुला लाज वाटायला हवी होती. तू तुझ्या सासरच्या घरात माझी लाज घालवलीस. मी तर तुला असले संस्कार दिले नव्हते. तू आहे जिने तिच्या सासरला कधी आपले समजले नाही आणि एक तुझी सासूबाई आहे जिने एवढा त्रास सहन करूनही कधी आमच्याकडे तक्रार केली नाही. नेहमी एक गोष्ट लक्षात ठेव बाळा, तुझा आदर तुझ्या सासरच्यांशी जोडलेला आहे. त्यांचा अनादर म्हणजे तुझाही अनादर आहे. रवीना मान खाली घालून उभी होती. मोहिनीजींचे प्रत्येक वाक्य तिच्या आत्म्याला छेद देत होते.
अचानक तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. पण हे अश्रू फक्त दुःखाचे नव्हते, तर तिच्या अपराधाचे होते. आई, मी खूप वाईट आहे, ती थरथरत्या आवाजात म्हणाली. मी आई समान माझ्या सासूबाईंशी खूप वाईट वागली. हे बोलून ती रडायला लागली. मग मोहिनीजी म्हणाली, बाळा, खरा पश्चाताप फक्त अश्रू डाळून नाही, तर स्वतःच्या कृतीने होतो. दुसऱ्याच दिवशी रवीना तिच्या भावासोबत घरी परतली. दारातून आत जाताच शारदाजी समोर बसल्या होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर अजूनही तेच शांत हास्य होते, पण डोळ्यात अव्यक्त वेदना होती. सुनबाई, तुझी आई कशी आहे? ती ठीक तर आहे ना? तिने विचारले. पण रवीनाला काय बोलावे हे समजत नव्हते. क्षणाचाही वेळ वाया न घालवता ती धावत तिच्या पाया पडली आणि म्हणाली, आई, मला माफ कर. मी खूप मोठा गुन्हा केला आहे. मी आतापर्यंत तुझे प्रेम समजू शकले नाही. शारदाजींनी ओल्या डोळ्यांनी रवीनाच्या डोक्यावर हात फिरवला आणि थरथरत्या आवाजात म्हणाल्या, बाळा, अज्ञानामुळे मुले चुका करतात, पण आई किती काळ आपल्या मुलांवर रागावू शकते. मी खूप दिवसांपासून ह्याचीच वाट पाहत होते की तू मला मनापासून आई म्हणून कधी स्वीकारशील. तिने हे बोलताच त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि तिने रवीनाला मिठी मारली. त्या रात्री जेव्हा संदीप नेहमीप्रमाणे त्याच्या आईच्या गुडघ्यांना मालिश करण्यासाठी तेल काढत होता, तेव्हा रवीनाने हळूच त्याच्या हातातून तेल घेतले आणि म्हणाली, संदीप, ती आता फक्त तुझी आई नाहीये, ती माझी पण आई आहे आणि आजपासून मीच तिची सेवा करेन. संदीप आश्चर्यचकित झाला. शारदाजींचे डोळे ओले झाले, पण यावेळी ते अश्रू दुःखाचे नव्हते, तर आनंदाचे होते. आता रवीना त्यांची सून नव्हती, तर त्यांची मुलगी झाली होती, जिला उशिरा का होईना नात्यांचे महत्त्व समजले होते. मित्रांनो, मुलीच्या संसारामध्ये तिच्या आईची ही खूप मोठी भूमिका असते, कारण आपल्या मुलीला तिने कसे संस्कार दिले आहेत याची परीक्षा मुलगी लग्न करून सासरी गेल्यावरच होते. आणि आपल्या माहेरची लोक त्यांचे संस्कार किंवा त्यांची विचारसरणी कसली आहे हे त्या मुलीच्या वागण्यावरच अवलंबून असते. त्यामुळे मुलीने नेहमी विचार करूनच पाऊल उचलावे, कारण स्त्रीने ठरवले तर ती एखाद्या झोपडीला राजवाडा बनवू शकते आणि एखाद्या राजवाड्याला झोपडी सुद्धा बनवू शकते. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कमेंट करून सांगा. जर कथा आवडली असेल तर आपल्या मित्रासोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.